नमस्कार मंडळी. आज आपण दत्त महात्म्यामधला एक सुंदर भाग समजून घेणार आहोत. हे वाचताना एक गोष्ट जाणवते, आयुष्यात गोंधळ, चिंता किंवा अस्थिरता आली तरी गुरूंचा आधार किती मोठा असतो. सुरुवात अगदी छान पद्धतीने होते. म्हणजे काहीही सुरू करण्याआधी देवांचं आणि गुरूंचं स्मरण. गणपती, सरस्वती आणि गुरु. हे का बरं? कारण ज्ञान असो, साधना असो किंवा आपल्या आयुष्याचा मार्ग असो, सुरुवात नेहमी नम्रतेने आणि श्रद्धेने केली की मन आपोआप स्थिर होतं. आता जरा आपल्या आजच्या काळाकडे पाहिलं तर मन टिकतच नाही. कधी कामाचा ताण, कधी घरची जबाबदारी, कधी नात्यांमधले प्रश्न आणि वरून सतत विचारांचा गोंधळ. अशा वेळी माणूस आतून थकतो आणि इथेच दत्तगुरूंचं स्मरण मोठा आधार देतं. म्हणजे कठीण काळात काहीतरी पकडायला मिळतं आणि ते पकडायला मिळणं म्हणजेच गुरूंची कृपा. आता एक महत्त्वाची गोष्ट, भक्ती म्हणजे फक्त मोठी पूजा, मोठे नियम किंवा कठीण साधना असं नाही, तर भक्तीचे अनेक मार्ग आहेत. प्रत्येकाचं जगणं वेगळं, प्रत्येकाचं मन वेगळं. म्हणून जसं जमेल तसं करा, पण मनापासून करा. हा संदेश खूप सुंदर आहे. उदाहरणार्थ, काही लोकांना बसून जप करायला वेळ मिळत नाही, पण 2 मिनिटं तरी मनात श्री दत्त म्हणता येतं. काहींना कथा ऐकायला आवडते, तीही भक्तीच. काही जण आरती म्हणतात, काही जण सेवा करतात, काही जण देवासमोर बसून आपलं मन मोकळं करतात. हे सगळं भक्तीचं रूप आहे. भक्तीचे हे वेगळे वेगळे प्रकार आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. पहिला म्हणजे ऐकणं. दत्तकथा, गुरुचरित्र किंवा एखादी ओवी श्रद्धेने ऐकली तरी मन हलकं होतं. गायन आणि कीर्तन, सुरेल आवाज असो वा नसो, पण भाव असला की ते पोचतं. स्मरण, दिवसातल्या दिवसात वारंवार आठवण येते. पुढे पूजा, प्रार्थना, नमस्कार हे तर सगळ्यांना सहज जमणारं. आणि सर्वात सुंदर भाग म्हणजे सेवाभाव. घरात, कामात, नात्यात थोडं चांगलं करायचं ठरवलं तरी ती साधनच आहे. कधी कधी दत्तांना मित्र मानून आज असं झालं, मला हे वाटलं, असं बोलणं तेही खूप प्रभावी. आणि शेवटी येते ती शरणागती. माझं काही चुकलं तरी मला सावरा, असा विश्वास. म्हणजे एकंदरीत काय, तर भक्तीचा रस्ता कठीण नाही केला, उलट आपल्या रोजच्या आयुष्यात बसणारा केला. आणि जेव्हा माणूस थोडंसं तरी सातत्य ठेवतो तेव्हा मन शांत होतं, विचार कमी होतात आणि आतून एक बळ तयार होतं. मला या भागातून वाटलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कितीही गडबड असली तरी दररोज थोडं तरी नामस्मरण करा. मोठं करायला जमलं नाही तरी चालेल, पण थोडं मनापासून सातत्याने इतकं पुरेसं आहे. तर मंडळी, आजचा हा अध्याय तुम्हाला कसा वाटला? जर आवडला तर लाईक करा आणि अशाच दत्तभक्तीच्या अर्थासहित व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री दत्त लिहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.